हॅलो फ्रेंड्स, आज आपण अगदी परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने तांदळाची मऊसूत आणि फुललेली भाकरी कशी बनवायची हे पाहूयात. आपण मोजून 1 कप पाणी उकळून घेऊयात. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यावर आपण त्यात 1 कप तांदळाचं पीठ घालणार आहोत. पीठ पाण्यात घातल्यावर एका चमच्याच्या सहाय्याने सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी 1 मिनिटानंतर गॅस बंद करून पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. त्यापेक्षा जर पीठ जास्त शिजवलं भाकरीचं पीठ हार्ड होतं आणि ते भाकरी वाळायला खूप त्रास होतो. सर्व मिश्रण एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पीठ गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ पूर्ण थंड केल्यास त्यात गुठळ्या होतात. थोडं थोडं थंड पाणी घेऊन आपण पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. 5 मिनिटे पीठ व्यवस्थित मळल्यावर आपण त्याचे छोटे छोटे भाग करून घेऊयात. जितके आपल्याला भाकरी बनवायचे आहेत तेवढे आपण पोर्शन्स काढून घेऊयात. 1 कपाचा अंदाज घेतला तर आपल्या ह्यामध्ये मीडियम साईज 3 भाकरी होतात. आता आपण एक पोर्शन घेऊन त्याला हातानेच कोनिकल असा शेप द्यायचा आहे आणि वर आलेलं एक्स्ट्रा पीठ आपण काढून ठेवायचं. मग ते हाताच्या सहाय्यानेच फ्लॅट करून घ्यायचं आहे. असं रोल करून फ्लॅट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या तळ हाताच्या सहाय्याने आपल्याला भाकरी स्प्रेड करून घ्यायची आहे. मध्ये मध्ये परातीला पाणी लावायला अजिबात विसरायचं नाही, कारण जर तसं नाही केलं तर ही भाकरी परातीला चिटकू शकते. मधून मधून आपल्या हातानेही पाणी लावणं तेवढंच गरजेचं आहे. भाकरी स्प्रेड झाली की नंतर आपल्या बोटांच्या सहाय्याने त्याला शेप द्यायचा आहे. बोटांच्या सहाय्याने भाकरी इक्वली स्प्रेड होते. या स्टेजला आपल्याला भाकरीच्या बॉर्डर्सही प्लेन करून घ्यायचे आहेत. ही भाकरी आपल्याला खूप हळूवारपणे हाताळायची आहे, कारण ह्या स्टेजला भाकरी फाटायचे खूप चान्सेस असतात. आपली पातळ भाकरी तयार आहे. आपण ती आता भाजून घेऊयात. सर्वप्रथम आपण भाकरी स्लो फ्लेमवर भाजायची आहे. त्या कडा बॉर्डर्स जेव्हा सेपरेट होतील तेव्हा आपण ती पलटी करायची आहे. भाकरी पलटल्यावर आपण गॅस मीडियम फ्लेमवर करायचा आहे. मध्ये मध्ये आपण भाकरी फिरवायची आहे, म्हणजे ती सर्व बाजूनी व्यवस्थित भाजून होते. भाकरी पलटून घ्यायची आहे आणि आता गॅसची फ्लेम हायवर करायची आहे, म्हणजे आपली भाकरी मस्त अशी फुगते. मधून मधून टिश्यूच्या किंवा कपड्याच्या सहाय्याने प्रेस करून आपण भाकरी फुलवूयात. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपण 1 कप पाण्यामध्ये 1 कप भाकरीचे पीठ किंवा तांदळाचे पीठ घेतले आणि त्याची उकड काढली तर आपल्या ह्या साईजच्या मीडियम साईजच्या 3 भाकरी होतात. तर मी साईड बाय साईड बाकी भाकरीही भाजून घेते. तांदळाची उकड घेतलेली भाकरी ही दिवसभर किंवा दुसऱ्या दिवशीही अगदी मऊसूत राहते. तुम्ही पाहू शकता की ती पातळ अशी मऊसूत पोपडा धरलेली भाकरी आपली रेडी आहे. ही भाकरीची रेसिपी थोडी अवघड आहे, पण मी दिलेल्या टिप्स जर फॉलो केल्या तर नक्की तुम्ही बनवू शकाल. सुरुवात छोट्या भाकरीपासून करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.